नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र साहिल सोनवणे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो एक्साइटिंग लाईफ ऑफ साहिल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहे नवीन व्लॉग, देव का बोलवतात याचा व्लॉग पाहणार आहे। चला तर पाहूया, लेट्स सी नाव। देव का बोलवतात, देव बोलवणे म्हणजे काय असते मला काय माहिती नाही, पण माझ्या आईला माहिती आहे, बाबांना माहिती आहे, त्यांच्याकडून माहिती घेऊया। चला तर पाहूया, लेट्स सी नाव। आता 5 दगडे घ्यायची पहिल्यांदा आणि ते दगडे धुवून घ्यायचे सगळे व्यवस्थित स्वच्छ प्रमाणाने। निघूनचं पाणी आणलेलं आहे आणि त्याने आपण दगड स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्या दगडांची पूजा करायची, 5 दगडांची। आता आई पूजा करत आहे, त्या दगडांना हळदी कुंकू लावायचे। आणि आपण तिकडून जो भंडारा आणतो तो पण लावायचा या दगडांना। देवीचा भंडारा सुद्धा लावायचा दगडांना। मोती पवळा असं म्हणतात त्याला, मोती पवळा म्हणतात असं। त्यानंतर आपण याला फुलं घालायची। फुलं घालून घ्यायची सगळीकडे। पाटावर दगड बांधून पूजा करायची आणि दोन्ही साईडला आपण कडुलिंब ठेवायचा। देवीला या कडुलिंबचा पहिला मान आहे। देवाची पूजा करायची। उदबत्ती ओवाळून घ्यायची देवाला, परत नैवेद्य दाखवायचा। त्यानंतर आपण आणलेला देवाचा प्रसाद, घरी केलेले नैवेद्य आणि आज कडबूचा मान असतो, पोळ्या करायचे नसते, कडबू ठेवायचं असते देवाला। देवाला कडबू आवडते, कडबू ठेवायचं, पोळ्या करायच्या नाहीत। देवाला प्रसाद सगळा नैवेद्य समर्पण आम्ही करायचा। सर्वांनी हा भंडारा लावून घ्यायचा। रेणुका मातेच्या नावानं उद उद जरा पूजा करता येतात। आई रेणुकाच्या मातेनं उद उद, रेणुका मातेच्या नावानं उद उद उद, मातंगीच्या नावानं उद उद, परशुरामाच्या नावानं उद उद, महर्षी जगदंबीच्या नावानं उद उद, रेणुका मातेच्या नावानं उद उद। माझा असा टिळा लावून घ्यायचा, कापूर आरती केलेली, आता नारळ पडत। रेणुका मातेच्या नावानं उद उद, रेणुका मातेच्या नावानं उद उद, मातंगीच्या नावानं उद उद, परशुरामाच्या नावानं उद उद, जगदंबी ऋषीच्या नावानं उद उद। देवाला प्रसाद ठेवा। आरती कर रे। टाके घे अरे प्रसाद टाकायचा।
बस देव का बोळवायचं काय कारण आहे सांगा की. देव बोलवण्याची ही आपली जुनी प्रथा आहे. आपण देवासनं आपल्या देवाला गेल्यानंतर आपल्या पावलांनी देव घरी आलेलं असते. ते आपण परत जाण्यासाठी देव बोलवायचा अशी एक पद्धत आहे. आपल्याला त्यामुळे सुख शांती लाभो त्यामुळे ही देव बोलवण्याची पद्धत आहे. देव बोळवण्यासाठी आज बघा कडुलिंबाच्या पानावर सगळी देवपूजा केलेली आहे. तर नैवेद्य दाखवूया देवीला. आई आज कडुलिंबाच्या पानावर देवाची पूजा का केलेली आहे? कडुलिंबाच्या पानाचे महत्त्व फार आहे. कारण कडुलिंबाच्या पानामुळे बरेच रोगराई नष्ट होते. शुगरसारखा भयानक आजार पण नष्ट होतो. म्हणून कडुलिंबाच्या पानाला देवीला पण महत्त्व आहे. आणि आपणही रोज एक कडुलिंबाचे पान खाल्ले तर रोगराई नष्ट होते. त्यामुळे आज आम्ही घरातील पूजा ही कडुलिंबाच्या पानावर केलेली आहे. मित्रांनो बघितलं ना कसं देव बोळवतात, काय महत्त्व असतात. कळले ना नवीन माहिती? आवडला ना ब्लॉग? तर असंच नवीन नवीन ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटणाऱ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.